प्रसंग असा आहे, रामचंद्रांच्या दरबारामध्ये अयोध्येमध्ये अष्टावक्र महामुनींचं जे आगमन झालं आणि दोघांचा संवाद आहे. त्यावेळेस रामाने एक प्रतिज्ञा केली की महाराज, मुनीवर सगळं योग्य चाललंय, राजधर्म तुझा काय म्हणतोयस? महाराज आपण काळजी करू नका, माझी प्रतिज्ञाच आहे, सत्यम दयांच सौख्यंच यदि वा जानकीमपि आराधनाय लोकानां मुंचतो नास्ति मे व्यथा. वेळ आला तर जानकीचा सुद्धा मी त्याग करेन. वा 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 म्हणाले, क्या बात आहे. हे बोलणं चालणं झालं आणि गुप्तहेरानं संध्याकाळी येऊन बातमी दिली. काय बातमी दिली? की महाराज, अयोध्येमध्ये जन प्रवाहाचा जो आहे तो एक प्रवाह आहे, तो प्रवाह हाच आहे की रामाने सीतेचा स्वीकार कसा केला. रावणाकडे एवढ्या वर्ष राहिलेली सीता आणि रामाने स्वीकार केला. रामरायांनी ठरवलं की जानकीचा त्याग करायचा. लक्ष्मणजींना पाचारण केलं, सांगितलं. थोड्या वेळपूर्वी जानकीने मला इच्छा व्यक्त केली होती की वनामध्ये जाऊन वनराईचा आनंद घ्यायचा आहे, हिवाळ्याचा आनंद घ्यायचा आहे, पर्वत शृंखलेचा, नदी यांचा आनंद घ्यायचा आहे. ती इच्छा त्याची तिची जी आहे ती पूर्ण कर. आणि लक्ष्मणजींच्या कानात सांगितलं की हिचा त्याग केलाय मी, तू हिला सोडू नये. कुठे सोडशील? वाल्मिकी ऋषींच्या जवळच्या भागामध्ये, तिथून काही अंतरावर, थोडंसं अंतरावरतीच वाल्मिकी ऋषींचा आश्रम असेल, अशा ठिकाणी तिला सोडू नये. सकाळी लक्ष्मणजींचा रथ सज्ज झाला आणि भरधाव वेगाने निघाले लक्ष्मणजी. सीता मातेला मात्र कल्पनाच नाही आहे की आपला त्याग झालाय म्हणून. गर्भवती आहे सीता, विचार करा आपण. आणि अशा परिस्थितीमध्ये काही अंतरावरती लक्ष्मणजींनी तिचा त्याग केला. सीता मातेला कळलं की माझा त्याग झालाय, माझा त्याग झालाय. आणि लक्ष्मणजींना सुद्धा ते राहवलं गेलं नाही. माझ्या कर्मी व्हावं, माझ्या हातून व्हावं, मी सुद्धा देह त्याग करणार म्हणून लक्ष्मणजी धावत धावत निघाले. त्या नदीच्या तीरावर गेले, आपला आत्मा दाह करणार. तेवढा सुमंत म्हणाले, लक्ष्मणा काय करतोयस? वेळ लागला का तुला? जर तू त्याग केलास तर रामाने जगावं कसं? कसे जगतील राम? सीतेचा त्याग केलाय, तुझा तरी तिला आधार पाहिजे. तू असं करू नकोस वेड्यासारखं काहीतरी. लक्ष्मणजींनी आपल्याला सावरलं आणि विचार करू लागले की अरे मी काय करायला निघालो का? ज्या रामचंद्रांच्या सहवासात मी इतक्या वर्ष राहिलो, भरताला सुद्धा त्यांनी उपदेश केला, ते सगळं मी सतत त्यांच्या सहवासात राहिल्यामुळे ऐकल्यानंतर सुद्धा मी असं करतोय. भरताला ज्या रामांनी उपदेश केला, दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मूळ जगता काढे
कुणी जीवनात. कोणीतरी दुःखमुक्त जगलाय का? रामांनी आपल्याला उपदेश केला सर्वच दुःखाने कोणी कोणी पोले असतात. वर्तमान येते चाले मार्ग क्षयाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणा. कुणीतरी असं जीवनात आहे का की ज्याला दुःखच नसेल? हे सगळं रामांकडून आपण तत्वज्ञान ऐकल्यानंतर सुद्धा आपण हे करायला निघालो. लक्ष्मणजींना दुःख झालं. इकडे मात्र सीता मूर्छित पडलेली आहे. वाल्मिकीजी तिथे येतात, त्यांचे ऋषीपुत्र जे आहे ते येतात गुरुकुलातनं, आणि वाल्मिकीजींच्या लक्षात येतं की अरे 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 काय झालं. आश्रमात आणतात आणि वाल्मिकी ऋषी जे आहे ते प्रतिज्ञा करतात, अयोध्या जनांच्या, दुर्दैवी अयोध्या जनांच्या हृदय सिंहासनावरती जोपर्यंत या सीतेचा हृदय मंदिरामध्ये प्रतिष्ठा करणार नाही, मी प्रचेताचा पुत्र वाल्मिकी म्हणून जाणार नाही. पुनश्च प्राण प्रतिष्ठा करेन, तरच मी प्रचेताचा पुत्र वाल्मिकी म्हणून. काळ पुढे जातोय, काही कळत नाहीये, आणि मनामध्ये शंका निर्माण झाली. कोणाच्या? वाल्मिकीजींच्या. शंका का निर्माण झाली? ज्या रामाला रामो विग्रहान धर्म आपण म्हणतो, त्या रामानं गर्भवती स्त्रीचा जो सीतेचा त्याग करावा. मग कुठे असं तर नाही की तो राम पथभ्रष्ट झालाय, धर्मभ्रष्ट झालाय. मन साशंकित आहे, भ्रमित आहे, आणि भ्रमित मन वळेना समर्थ हित ते आकळेना, अन परम कठीण देही देह बुद्धी गळेना. ते भ्रमित असणारं मन, साशंकित असणारं मन माणसाला चैन घेऊन देत नाही. ती अवस्था वाल्मिकी ऋषींची झाली. सगळं करतायत पण कशात मन लागेना. आता प्रश्न असा आहे की मनामध्ये शंका आहे, त्या शंकेचं निरसन करावं कोणाकडून? कोणीतरी ज्ञाननिष्ठ, तपोनिष्ठ, वयोनिष्ठ कोणी तर पाहिजे. प्रश्न सुद्धा अशाला विचारला पाहिजे जो अधिकारी पाहिजे. शंका अशाला विचारली पाहिजे जो आपल्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल. एक पिता पुत्रांची जोडी, 5-6 वर्षाचं लेकरू होतं, आणि दोघेही जण पुत्राला वडिलांनी नेलं. कुठे? चल म्हणाले, सरोवराच्या तीरी तुला फिरवून आणतो, पहिल्यांदा सरोवर दाखवतो म्हणून. दोघे जण सरोवराच्या तीरी फिरायला निघाले. त्या सरोवरामध्ये काही मासे होते. बरं, त्या मुलानं कधी मासे पाहिलेच नव्हते, घरातनं बाहेरच नव्हता गेला, तर मासे कसे पाहणार? ते मासे त्यानं पाहिले आणि त्याने बाबांना प्रश्न केला, बाबा 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 एक शंका आहे. 5-6 वर्षाचं लेकरू. काय म्हणाले? शंका अशी आहे म्हणाले, बाबा ह्या सरोवराला, पाण्याला जर आग लागली तर मासे झाडावर बसतात का? आता ज्यानं ही प्रश्न विचारला त्याचा तो बाप. तो म्हणाला, मूर्खाच्या लेका, अरे पाण्याला आग लागली तर मासे झाडावर चढून चढायला काय बैल आहेत का? म्हणाले. जय जय रघुवीर, म्हणजे बैल झाडावर चढतात. एक प्रश्न ते दुसरा प्रश्न निर्माण. शंका अशी पाहिजे की जिचं निरसन झालं पाहिजे. आणखी सांगतो, ती जर शंका योग्य वयामध्ये, तिचं जर नेहमीसाठी जर निरसन झालं तर पुन्हा निर्माण होत नाही. मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की कोणाला प्रश्न विचारायचा. आणि अशा वेळेला एके दिवशी वाल्मिकी ऋषी आपल्या आश्रमात बसले असताना काय झालं? जय जय रमा रमण श्रीरंग, जय जय रमा रमण
श्रीरंग 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 रमा रमण श्रीरंग तो करुणाकर तो कमलाकर तो करुणाकर तो कमलाकर जलधर श्यामलांग भक्त चातका मुदित करीतसे भक्त चातका मुदित करीतसे दुरित दैन्य भवभंग दुरित दैन्य भवभंग जय जय रमा रमण श्रीरंग 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 रमा रमण श्रीरंग जय 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 रमा रमण श्रीरंग रमा रमण श्री नारायण 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 या 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 नारदा या नारदांना बसायला दिलं पाद्यपूजा केली नारदांची उच्च सिंहासनावर बसवलं आणि प्रश्न केला महाराज एक शंका आहे पण शंका कशी विचारायची असं कसं म्हणायचं की राम पथभ्रष्ट झाला का धर्मभ्रष्ट झाला का असं कसं विचारणार त्यांनी प्रश्न केला प्रश्न कोण मनस्मिन् सांप्रतम लोके गुणवान कश्च वीर्यवान वाल्मिकी रामायणाची सुरुवात कोण मनस्मिन् सांप्रतम लोके गुणवान कश्च वीर्यवान ह्या सांप्रत लोकांमध्ये वर्तमान काळामध्ये असा कोणी धर्मनिष्ठ राजा आहे का प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारला कोणी असा आहे का धर्मात्मा असेल एकनिष्ठ असेल सत्यनिष्ठ असेल पत्नीनिष्ठ असेल नारद हसले नारदांनी ओळखलं अरे म्हणाले महर्षी आणि प्रश्न करताना जवळजवळ 16 गुण त्यांनी मोजले त्याचं उत्तर देताना नारद म्हणाले तू 16 गुणांच्या चर्चा करतो वर्तमान काळामध्ये एकच धर्मात्मा आहे एकच सत्यनिष्ठ आहे इक्ष्वाकु कुलभूषण भगवान रामचंद्र अयोध्येचे राजा रामचंद्र आहेत नवे 64 गुणांनी युक्त आहे तू एका 16 गुणांच्या चर्चा करतोय हायसं वाटलं बरं वाटलं की आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं रामचंद्र आहे हे कळल्या बरं वाटलं इकडे रामचंद्रांची स्थिती कशी आहे सीतेचा वियोग केल्यामुळे त्याग केल्यामुळे झालं काय असं वर्णन आहे की रामचंद्र त्यानंतर कुशाच्या आसनावरतीच खाली जमिनीवर झोपलेत पर्यंकाचा त्याग केलाय आणि कोणी पण अयोध्येच्या लोकांनी कोणी पण सीतेचा त्याग केल्यानंतर रामाच्या चेहऱ्यावरती कधी हास्य पाहिलं नाहीये विलक्षण आहे लोक जे आरोप घेतात ना त्यांनी पूर्ण वाचन केल्यानंतर आरोप घेतले पाहिजेत काय रामाची अवस्था आहे आणि अशा अवस्थेत काय झालं की मारुतीराय सुद्धा त्यांना दिसेनात म्हणजे ज्याचा आधार होता ज्याच्या बळावर आपण हे सगळे दुःख जे आहे ते निवृत्त करू तो पण नाही तो पण आपला आधार नाही त्यामुळे रामचंद्र सुद्धा बेचैन होते व्याकुळ होते चिंतित होते कशात मन लागेना सुखनेदी राजभुवन सुखनेदी सिंहासन सुखनेदी भोगस्थान मान सन्मान सुखनेदी कशात मन लागेना कारण मारुतीराय पण नाही आणि अशा वेळेला एके दिवशी मारुतीरायांची स्वारी आली नमस्कार केला मारुती 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 अरे कुठे गेला होतास प्रभू खरं सांगू का आपले ते स्मितहास्य असणारे वदन आपलं स्मितहास्य असणारं वदन दीन झालं ते पाहवलं जात नाही प्रभू अरे पण तुझाच आधार आहे मी कसं राहणार प्रभू काही असलं तू काय केलंस प्रभू खरं सांगू का
आम्हाला आधार कशाला असणार? आम्हाला एकाच गोष्टीचा आधार. आम्ही ज्यावेळेस व्यथित असतो, ज्यावेळेस व्यथा असते, त्यावेळेस तुझी कथाच आम्हाला जिथे आश्रय देते. तव कथामृतम, तव कथामृतम, तप्त जीवनम, तव कथामृतम. गोपिगीत आहे. गोपींची जी अवस्था आहे ते वर्णन केलंय. तव कथामृतम, तप्त जीवनम, कविभिरीडितम, कल्मषापहम, तव कथामृतम. श्रवणमंगलम श्रीमदान्तकं, श्रवणमंगलम. भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना, तव कथामृतं तप्त जीवनं, तव कथामृतं, तव कथामृतं, तव कथामृतं. मला तेव्हा व्यथा होती. माझ्याजवळ एकच उपाय होता, आपल्या कथेचा आश्रय घेतला. जीवाला ज्यावेळेस व्यथा असते तर एकच उपाय आहे जगामध्ये की भगवंताच्या कथेचा आश्रय घ्यावा. मी आपल्या कथेचा आश्रय घेतला. अरे म्हणजे तू नव्हताच, कुठे आश्रय घेतला? देवा हात जोडले, साष्टांग नमस्कार केला आणि सांगितलं, देवा समुद्र तीरावरती मोठमोठ्या पाषाणांवरती आपली कथा जी आहे ती मी लिहून काढली आहे. देवा काय म्हणतोयस? हो, तव कथामृतम तप्त जीवनम. या तप्त जीवाला आपल्या रामकथेचा आश्रय घेतला. एकेका पाषाणावरती मी आपली रामकथा जी ती लिहून काढली. देवा काय म्हणतोस? मला पाहायला मिळेल. प्रभू आपण चला. मी चालू शकत नाही. काही हरकत नाही, मी आणतो. आणि ते मोठमोठाले पाषाणांपैकी 1-2-4 पाषाण मोठमोठाले शिला घेऊन मारुतीरायांनी रामरायासमोर आणले. रामरायांनी ते पाहिले आणि शीतावरनं भाताची परीक्षा. तो फार जास्त लागत नाही. सगळं काही पूर्ण काव्य ऐकल्यानंतरच काव्याचा दर्जा कळत. कळायला पाहिजे असं काही नाही. काही काही वेळेला खूप स्ट्रेंज असले, खूप कडवी असले की ते सुद्धा कडूच लागतं मग जास्त काव्यामध्ये. त्यांनी ते थोडं पाहिलं. वा वा म्हणाले, मारुती कमाल केलीस म्हणाले. प्रभू आपल्याला आवडलं, आपलं चरित्र आहे, रामकथा आपलं चरित्र आहे. प्रभू मी एवढ्यासाठी आपल्याला दाखवायला आणलं की प्रभू आपण ह्याच्यावरती जरा आपला अभिप्राय द्यावा. ही आपली ऑटोबायोग्राफी आहे. रामराय हसले आणि सांगितलं, जर तुला खरोखर अभिप्राय पाहिजे असला तर एक लक्षात ठेव, मीच माझ्या आत्मचरित्रावर अभिप्राय देणं योग्य आहे का? प्रत्येकालाच वाटतं. मग ह्या वेळेस ह्या भूतलावरती ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध असा एक कवी आहे. त्यांचं नाव आहे महर्षी वाल्मिकी. त्यांच्याकडे जा आणि त्यांना ही जी रामकथा आहे त्यांना दाखव. आणि एक लक्षात ठेव, ते जे मुकाट्यानं म्हणतील ते ऐकून घे. मात्र काही त्याच्यावरती कुठलाही रिएक्शन करू नकोस, देऊ नकोस. ठीक आहे? भगवंताची आज्ञा शिरोधार्य मानली आणि मारुतीराया तो शिलाखंड घेऊन निघाले. कसे निघाले? जय रघुवीर म्हणून या, जय रघुवीर म्हणून या केले उड्डाण. जय जय रघुवीर समर्थ करून उड्डाण केलं. उडाले मारुतीराया. कुठे आले? तुम्ही म्हणाल एवढ्या लवकर आले? 8च्या पहिले यायलाच पाहिजे.
म्हणून लगेच पोहोचले कुठे? वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात. वाल्मिकी ऋषींनी पाहिलं, स्वागत केलं. या 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 मारुतीराय या. पूजन केलं, वंदन केलं. कसं येणं केलंय? महर्षी रामकथा लिहिली आहे आणि प्रभू रामचंद्रांच्या सांगण्यावरनं आपला अभिप्राय घेण्यासाठी मी ती रामकथा आपल्याला दाखवायला आलोय. आपण ती वाचावी आणि आपला अभिप्राय द्यावा. असं का म्हणाले? हे ऐकल्यानंतर महर्षी वाल्मिकी खिन्न झाले. का खिन्न झाले सांगू? पुन्हा आपण फ्लॅशबॅक मध्ये येऊया. ज्यावेळेस नारदांचं पूजन केलं, नारदांनी सांगितलं, कोणास्मिन सांप्रतम लोके गुणवान कश्च विदेवान धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रता. नारदांनी तिथे 100 श्लोकाचं रामकथा यांना सांगितली आणि ब्रह्मदेवांनी यांना आज्ञा केली की महर्षी वाल्मिकी, तुम्हाला मी आज्ञा करतो की तुम्ही रामकथा लिहा. यांची ही रामकथा तयार झाली. ते पब्लिशर शोधत होते की कोण पब्लिश करणार, अशी ती अवस्था. आणि यांनी ती लिहिलेली रामकथा, ह्याच्यामध्ये मारुतीरायांनी रामकथा आणली. वाल्मिकींनी ती रामकथा ऐकली आणि सांगितलं, मारुती, आजपर्यंत तुला बळाचीच खाण, गुणांची खाण समजत होतो, पण अरे काव्य प्रतिभेच्या सौंदर्याची सुद्धा तू खाण आहेस म्हणाले. काय तुझी प्रतिभा आहे? काव्य प्रतिभा. असं म्हटलं. मारुतीरायांना बरं वाटलं आणि त्यांनी सांगितलं होतं, रामरायांनी जे वाल्मिकी म्हणतील ते तसं कर. माझी आज्ञा तव टाक समुद्रात, माझी आज्ञा तव टाक समुद्रात. वाल्मिकी ऋषींनी ऐकलं आणि बघा, बोलता 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 चालू द्या. बोलता 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 डोळे लाल बुंद झाले, क्रोध संतप्त झाले वाल्मिकी ऋषी. आणि मी आज्ञा करतोय, आत्ताच्या आत्ता हे समुद्रात टाक म्हणाले. माझी आज्ञा हे टाक समुद्रात, माझी आज्ञा. हो, ऐकून झाले ते व्यथा मनात, ऐकून झाले ते व्यथित अति मनात. ऐकलं मात्र आणि व्यथित झाले. चालू द्या. काय म्हणताय? मी सांगतो, आत्ताच्या आत्ता समुद्रात टाक. रामकथा समुद्रात टाक. मी सांगतो समुद्रात टाक. वाल्मिकी ऋषींचा चेहरा तमतमलेला आहे. डोळ्यात अश्रुधारा प्रवाहित होऊ लागल्या. ते शिला उचलली आणि भगवंताचं स्मरण करून समुद्रात टाकली. ती शिला समुद्रात टाकली. मारुतीरायांनी सगळ्या शिला टाकल्या समुद्रात. वाल्मिकी ऋषींकडे पाहिलं आणि क्रोध संतप्त नजरेने सांगतायत, रागाने बोले मर्त्य लोक ये, रागाने बोले तव मर्त्य लोक ये. मी तुला शाप देतो. हो, मी शाप देतो. मारुतीराय बोलतायत की तुम्हाला मर्त्य लोकावरती हीच रामकथा ब्रह्मांड पैलाड देण्यासाठी जे ते अवतार धारण करावं लागेल. आणि मारुतीरायांनी हा शाप दिला. मात्र वाल्मिकी ऋषींनी आधी रागावले, मारुतीराय नंतर रागवले आणि दोघही जण डोळ्यातनं अश्रुधारा प्रवाहित होऊ लागल्या. का? एखाद्या सामान्य काव्य संमेलनामध्ये जशी भांडणं होतात तशी भांडणं आपण करतो आहोत. लाज वाटायला पाहिजे. दोघांचं हृदय व्यथित झालं. कवी संमेलन असतात ना, मराठी साहित्य संमेलन, त्याच्यामध्ये असे प्रकार चालतात. आपण असं करतोय, आपल्याला शोभा देतं का? डोळ्यातनं अश्रुधारा प्रवाहित होऊ लागल्या. वाल्मिकींच्या डोळ्यातनं अश्रुधारा. मी काय बोललो? मारुती हे काय बोललो? मारुतीराय म्हणाले, मी काय बोललो? ऋषीवर आपल्याला शाप दिला, मी असं का घडलं? दोघही रडू लागले. चला आपण जाऊ. कुठे? भगवंताकडे जाऊ, रामरायाकडे जाऊ. त्यांना विचारू
याचं उत्तर काय? म्हणून दोघेही निघाले. तो निघण्याच्या आधी राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. जयकार जरा जोराने आला तर हरकत नाही. त्याचे दोनच लक्षणं असतात. यात आपण खरोखर भावावस्थेमध्ये पोचलेला किंवा अजिबातच काही जय जय रघु जय जय रघुवीर. रामराय हसले. अरे म्हणाले देवा हे काय घडलं? आपण म्हणाला मारुती तू जा म्हणून मी गेलो. महर्षी वाल्मिकी सांगतात प्रभू हे काय घडलं? काही घडलं नाही. हे जे सगळं घडतंय हे केवळ आणि केवळ माझ्या इच्छेनं घडतंय. तुम्ही आपल्याकडे कार्यकारण भाव घेता कशाला? वृक्षाचेही पानं हाले ज्याची सत्ता, ही माझीच इच्छा आहे. मारुती तू जे बोललास ते योग्य बोललास. महर्षी वाल्मिकी हे जे बोलले हे खरं करण्यासाठी तुला आता एक काम करावं लागेल. 1554 विसे 1554 विसे कालिंदी के तीर श्रावण शुक्ल सप्तमी तुलसी धरो शरीर सियाबल रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय 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 रघुवीर. 1554 विसे कालिंदी के तीर श्रावण शुक्ल सप्तमी. आता शुक्लातली जी सप्तमी आहे. तुलसी धरेव शरीर. हे तुलसीदासजी दुसरे तिसरे कोणीच नाही. महर्षी वाल्मिकींनी मारुतीरायाची टाकलेले जे शिलालेख आहे ते शिलालेख पुन्हा प्रसिद्ध करण्यासाठी हा देह धारण केला आणि तुलसीदासांचा अवतार महर्षी वाल्मिकींचा अवतार झाला. आणि म्हणूनच प्रत्येकाच्या मानसवरती ते प्रतिष्ठित झाले. तुम्ही एक क्षणभर विचार करा असं का घडलं माहितीये का? म्हणजे शरीर मानव धारण करावं लागला. मानव शरीर काय धारण करावं लागलं? क्षणभर का होईना मनामध्ये त्याच रामायाच्या प्रती भ्रम निर्माण झाला. त्याच रामाचा विसर पडला. जर रामाचा विसर पडेल तर आपण ह्या मायाजाळामध्ये असेच गुरफटून पडू. पण जर मायाचं भगवंताचं सतत जर स्मरण राहील तर नक्कीच आहे की जी फलश्रुती अपेक्षित आहे ती प्राप्त होईल. म्हणून मूळ पदामध्ये समर्थांना अभिप्रेत आहे अखंड नाम स्मरावे. म्हणून समर्थ मूळ पदामध्ये सांगते झालं राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम जीविता विसावा राम जीविता विसावा राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा. राम जीविता विसावा राम जीविता विसावा राम गावा राम ध्यावा